हे सगळे ट्रस्टी आहेत. यावर्षी आम्ही आमचं 4थं वर्ष केलेलं आहे दुर्गापूजेचं. आणि दुर्गापूजा आम्ही हे उत्साहात जो समाज सगळ्यांसाठी ओपन ठेवलेला आहे. कुठलेही नुसते बंगाली नाही, सगळे समाजचे लोक इथे जॉईन होतात आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे यावर्षी आम्ही बेसिकली सगळ्या लोकांना भोग, त्यानंतर कल्चरल प्रोग्राम्स, नंतर धुनुची डान्स, सिंदूर केला, या जे ट्रेडिशनल आमचे कल्चर जे बेंगॉली लोकांचे असतात ते आम्ही सगळ्यांना ओपन ठेवलेलं आहे आणि सगळे आपले एन्जॉय करतात. आणि या व्यतिरिक्त आम्ही फ्री आय चेकअप, लोकांसाठी फ्री आय चेकअप, आणि आमचे जे ह्या इव्हेंटमध्ये जे पैसे येतात आम्ही चॅरिटी इव्हेंटसाठी आम्ही हे करतो, कॉन्ट्रीब्यूट करतो. आम्ही काय मागच्या डिसेंबरमध्ये आम्ही देवराई वृद्धाश्रम यांना आम्ही डोनेशन केले भरपूरचे. तर या ह्याच्यात आता आमच्याकडे जवळजवळ 150-200 मेंबर्स आहेत, फॅमिलीज आहेत. ते आता ग्रो होते, चांगलं आम्ही ग्रो झाले आणि आत्ता तुम्ही बघताय किती चांगला प्रतिसाद आपल्याला मिळते. तर धन्यवाद आपल्या सगळ्यांना. आणि हे आमचे काही दोन शब्द बोलतो. किती दिवस महोत्सव तुम्ही करता आणि किती दिवस महोत्सव करता आणि ह्या भागात कसं म्हणजे बंगाली लोक किती जण किंवा बाहेरमधनं फक्त येतात की बाहेरच्या अख्ख्या पुण्यातनं येतात इथे? नाही, आता इकडं ॲक्च्युली बालेवाडी ते येतातच, बाहेरनं लांब येतात इकडं. आमचं हे दुर्गापूजा बघण्यासाठी बाहेरनं लांब लोक येतात. येऊन जाऊन ते दर्शन घेऊन जातात, भोग करून जातात. रात्री 1-1, 2-2 वाजता लोक येऊन दर्शन घेऊन जातात. तर एक आहे. आणि या एरियातलं आमचे साधारण 6 आपला आमचा प्रोग्राम जो चालू आला आहे 27 तारखेला चालू आलेला आहे, पंचमी. आणि तो 2 तारखे दशमी म्हणजे आपला दसऱ्याला जो असतो तो 2 तारखेपर्यंत असतो आपला. त्या दिवशी आपला सिंदूर केला असतो. हे शेवटचे 5-6 दिवस आपण हे करतो. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे विभागाच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादी नव्याने तयार करण्याची प्रक्रिया आज सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी आम्ही अधिसूचना 2 मराठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेली असून सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व डेझिग्नेटेड प्लेसेसला सुद्धा ही सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आमच्या सर्व जिल्हाधिकारी यामध्ये माझ्यासोबत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करत आहेत. त्याचबरोबर सर्व प्रांताधिकारी सुद्धा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आहेत. आणि यासोबतच पदनिर्देशित अधिकारी मोठ्या संख्येने यावेळी आपण नेमलेले आहेत, जेणेकरून सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांना अर्ज दाखल करणं सोपं व्हावं. यामध्ये नमुना 18 मध्ये पदवीधरसाठी आणि नमुना 19 मध्ये शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज करायचा आहे. हा नमुना आमच्या वेबसाईटवर, माननीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आणि सर्व जिल्ह्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. हा नमुना डाउनलोड करून सुद्धा वापरता येईल. प्रिंटेड फॉर्म्स सर्व डेझिग्नेटेड प्लेसेसला उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आणि आजपासून फॉर्म हे नमुना 18 आणि 19 मधले स्वीकारण्यात येत आहे. यासाठी ही जी नोंदणी आहे, ही नोंदणी आपल्याला 18 आणि 19 या नमुन्याच्या अर्जामध्ये 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने सर्व पात्र पदवीधर आणि शिक्षक मतदारांनी ही नोंदणी करावी, कारण ही नोंदणी नव्याने करण्यात येत आहे. दिस इज डी नोव्हो. तर डी नोव्हो प्रोसेस असल्यामुळे मागच्या वेळी आपलं नाव मतदार यादीत होतं म्हणून यावेळेस येईल असं अजिबात नाही. यावेळी प्रत्येकाला आपला फॉर्म नव्याने भरावा लागणार आहे. हे प्लीज समजून घ्या आणि आपण नव्याने फॉर्म भरा. आणि हे 6 नोव्हेंबरपर्यंत आपण फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर हस्तलिखित यादी तयार करून प्रारूप यादी आमची 20 नोव्हेंबरपर्यंत तयार केली जाईल आणि प्रारूप मतदार यादी 25 नोव्हेंबरला आम्ही ती प्रसिद्ध करणार आहोत. आणि प्रारूप प्रसिद्ध केल्यानंतर देखील दावे हरकती करता येतील. त्या दावे हरकती 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत करता येतील.
आणि 10 डिसेंबर नंतर मग ते आलेल्या हरकती आणि दाव्यांच्यावर निर्णय करून आम्ही 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी ही प्रसिद्ध करणार आहोत. सुन लीजिए, आप लोग जो हंस रहे हैं, आपको तकलीफ होगी अब मैं जो बोल रहा हूं सो. ऑर्गेनाइजर मैगजीन ने लिखा था कि हमने जो संविधान बनाया वो हमको नहीं चाहिए, हमको मनुस्मृति चाहिए. अब आप हंसिए. उन्होंने कहा था कि 3 जो रंग थे, ये सब कहां गया? कोई बात करने को तैयार ही नहीं है, गवर्नमेंट बोलने को तैयार नहीं है. प्रधानमंत्री गए शी जिनपिंग से, पुतिन से, तीनों से एक हाथ में ये है. कैसा लगी? ऐसा क्या यार, 2000 स्क्वायर किलोमीटर मेरा चला गया पूरा. अच्छा, पाकिस्तान का पूरा J-10 जो भी था उनका एयरक्राफ्ट पूरा चीनी है. 2 फ्रंट वॉर होगा कभी, देखना आप, खुदा ना खास्ता. बांग्लादेश में ISI आके बैठ गया, बांग्लादेश में चाइना आके बैठ गया. हमारे हिस्टोरिकल, अब अच्छा क्या वो मालूम बांग्लादेश का, अभी हम उनको वीजा नहीं दे रहे उनके पेशेंट्स के आने का. अरे क्यों कर रहे हैं साहब? दो ना वीजा उनको, आके उनको इलाज कराने दो अपने कोलकाता में. नेपाल चीन के पास, श्रीलंका पोर्ट चीन के पास. ये हमको परेशानी है, तो हमको बहुत केयरफुल रहने की जरूरत है. और पाकिस्तान तो थ्रेट है अपने लिए, हमेशा थ्रेट रहेगा. आप क्रिकेट खेल लो, हाथ मिला लो, क्या पप्पी ले लो, कुछ भी कर लो, पाकिस्तान बदलने वाला नहीं है. कुत्ते की दुम टेढ़ी की टेढ़ी रहने वाली है. उनको जब कभी मौका मिलेगा वो बदतमीजी करने की कोशिश करेंगे. ये हाल है हमारा. साउथ एशियन कंट्रीज, हम ऑपरेशन सिंदूर में ओपनली भारत के साथ क्यों नहीं आके ठहरे? ओपनली आके ठहरना था, सिवाय भूटान के. और कौन आके ठहरे बाद में? इजराइल और अफगानिस्तान. स्ट्रीम क्लब में आ गया वो, उसमें अपन एक जेनोसाइडल रेजिम है, एक तो कंप्लीटली दूसरा रेजिम है. नहीं देखिए भाई, प्रधानमंत्री जो है अपनी कॉन्स्टिट्यूंसी में काशी के मंदिर को बनाए, वहां लगाया अशोका का एम्बलम. और आपकी इत्तला के लिए गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक मेमो है, ये कहां पे लग सकता है? गवर्नमेंट ऑफ इंडिया का एक मेमो है, कहां पे लग सकता, कहां पे नहीं लग सकता. तो वहां लगना ही नहीं था. वो गवर्नमेंट ऑफ इंडिया का मेमो, मेरा तुम्हारा नहीं है वो.